अध्यक्ष महोदय, माझ्या या अतिदुर्गम भागामध्ये या मतदारसंघामध्ये धडगाव अक्कलकुवामध्ये माझ्या या भागात आझादीच्या 78 वर्षामध्ये अजूनही स्वतंत्र शाळा नाही। जिल्हा परिषदच्या वर्गखली आतापर्यंत अक्कलकुवा तालुक्यामध्ये 35 आणि धडगाव तालुक्यामध्ये 20 असा जो शाळा आहे ते शाळा आजपर्यंत एक तर झाडाखाली किंवा कोणातरी घरामध्ये एवढे आझादीच्या 78 वर्षापर्यंत आम्हाला आदिवासी क्षेत्रामध्ये शाळा उपलब्ध नाही। आणि म्हणून माझे इथे शिक्षण मंत्री आहे यांना विनंती आहे का हे पुरवणी मागणी करत असताना भरीव तरतूद करून माझ्या भागातले आदिवासी क्षेत्रामधल्या जे शाळा आहे ते शाळा कुठेतरी आमच्या आदिवासी विद्यार्थीला लागायला पाहिजे का आम्ही इमारतमध्ये शिक्षण घेतो आहे। कारण आतापर्यंत इमारत नाही। तसेच जे शाळा जुन्या आहे पडकी ते शाळा अशा 88 शाळा आहे का त्याच्यामध्ये विद्यार्थी बसू शकत नाही असे आहे। आणि धडगाव अक्कलकुवा धरून 120 वर्गखोल्या आम्हाला कमतरता आहे। म्हणजे सांगण्याचे तात्पर्य अध्यक्ष महोदय, या आदिवासी क्षेत्रामध्ये आदिवासी मुले शिक्षण घ्यायला पाहिजे असं सर्व सरकारला सुद्धा वाटतो का आदिवासी पुढे यायला पाहिजे। पण आदिवासीला शिक्षण करण्यासाठी ज्या आदिवासी क्षेत्रामध्ये जर शाळा एवढे वर्षामध्ये शाळा नाही असेल तर आदिवासींचे मुले काय किती वर्षे अजून लागेल। म्हणून माझे अध्यक्ष महोदय विनंती आहे भरीव तरतूद करून माझ्या या नंदुरबार जिल्ह्यामध्ये धडगाव अक्कलकुवा तालुक्यातील जे बी शाळा आहे ते शाळासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावे। इथे जो वैद्यकीय मंत्री होता पण अध्यक्ष महोदय ते इथे नाही आहे। आमच्याकडे वैद्यकीय आरोग्य याच्यामध्ये जे बिरसा मुंडा या नावाचे वैद्यकीय जो मेडिकल आहे उघडला